हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज तब्बल मला वाटतं आपण पूर्ण 1 महिन्यानंतर भेटतोय. कारण वेळच तशी होती. आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स काही कमी नाही आहेत. भरपूर प्रॉब्लेम्स आहेत आणि भरभरून आहेत. बहुतेक प्रॉब्लेम्सलाही वाटतं, की ह्यांच्याकडे प्रॉब्लेम्स पचवण्याची ताकद आहे. म्हणून ते आमच्याकडे जास्त येतात बरं. आता तुम्ही म्हणसाल हे काय आहे? तर काय करणार? एवढे प्रॉब्लेम्स आलेत ना, की फेस करता 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 आता असं नॉर्मल लाईफ जेव्हा म्हणजे एखाद दिवस थोडासा 1 तास जरी नॉर्मल गेला ना, तर असं वाटतं अरे काय आहे? काहीच नाही का लाईफमध्ये. मला एवढी सवय होऊन गेली म्हणजे हेडेक, टेन्शन, धावपळ, पळापळ आणि प्रत्येक गोष्टींचे विचार ते सवय लागून गेले. तर ठीक आहे, पण नसावेत प्रॉब्लेम्स, नसावेत लाईफमध्ये. तुम्हाला मी 2-3 व्हिडिओज बनवले होते मी आणि प्रॉपर बनवता येत नव्हतं कारण माइंडसेट नव्हतं. आणि के-एम हॉस्पिटल म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे किती दगदग आणि किती धावपळ. बहुतेक जे कोणी के-एम हॉस्पिटलला ट्रीटमेंट घ्यायला गेले असतील त्यांना शक्यतो ही गोष्ट माहिती असेल. ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात, त्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यात नुसते ते पळवत असतात. 103ला जा, काय ते 315, 315ला जा, 126ला जा आणि सारखाच 5व्या माळ्यावर जा आणि 7व्या माळ्यावर जा आणि 10व्या माळ्यावर जा आणि 13व्या माळ्यावर जा. नुसते ब्लडचे सॅम्पल घ्या आणि तुम्ही नुसते जा म्हणजे जा. एवढी पळापळ तिथे आहे. ते कसं माणसाचा माइंडसेट कसं राहील? तिथे व्हिडिओ बनवणं एवढं सोपं नव्हतं. खूप बेकार कंडिशन आहे. खरं तर म्हणतात ना, की जो खूप गरीब आहे तो के-एममध्ये जातो. तसं नाहीये. जो श्रीमंत आहे ना, तो सुद्धा के-एम हॉस्पिटललाच जातो. कारण तिथे खूप छान ट्रीटमेंट होते. ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, तो भरपूर ठिकाणी फिरलाय. प्रायव्हेट हॉस्पिटल इकडे-तिकडे 15 लाख, 20 लाख रुपये त्याने बाहेर खर्च केलेले आहेत ना, तो सुद्धा वैतागून के-एम हॉस्पिटलला येतो. का तर बाहेर ट्रीटमेंट छान मिळत नाही. कारण तुम्हाला माहितीच असेल काही जणांना, की के-एमला तर कॉलेज आहे. कॉलेजमध्ये तिथे प्रॉपर मुलांना शिकवलं जातं, की ती ट्रीटमेंट कोणत्या-कोणत्या पद्धतीने केली जाते. कसा आपण आजार हँडल करायचा, त्यावर रिसर्च कशी करायची, हा आजार असा, तो आजार. आणि त्यांना खरं तर शक्यतो खूप छान-छान पद्धतीने शिकायला मिळतं आणि म्हणूनच ते खूप छान पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते आणि मुलांना चांगल्या गोष्टी समजाव्यात, प्रॉपर समजाव्यात. तिथं वाईट असे डॉक्टर घडू नयेत म्हणून बाहेरून तिथे ब्लडचे टेस्ट केले जातात आणि आम्ही अक्षरशः त्या गोष्टीला खूप घाईला आलो. एक-एक टेस्ट जे बाहेर करायला द्यायचे ना, ते 2,500, 2,000, 2,500, 2,000, 2,500 त्याच्या खाली अमाउंट नाही. अक्षरशः वैताग आला. खूप वेळा विचारलं की बहुतेक इथे हे लोक कमिशन काढतात, हे काढतात, ते काढतात. पण आपल्याला तिथे कोणीही काहीही सांगत नाहीये. आमचे मला वाटते 30,000च्या वरती, 40,000च्या वरती नुसते ब्लडचे टेस्ट करायलाच गेले. अक्षरशः ते जेव्हा द्यायचे ना ब्लड सॅम्पल, मला वाटते माझी मुलगी महिनाभर तिथे म्हणजे 27 दिवस तर तिथे प्रॉपर माझी मुलगी ॲडमिट होती. आम्ही आता 2-3 दिवसच झाले घरी आलोय अजून आणि घर सेटअप करायला थोडासा वेळ लागला कारण 1 महिनाभर घर बंद होतं. तिथे जसं गेलो ना आम्ही 27 दिवस, मला वाटतं 27 दिवसामध्ये त्यांनी 20-22 दिवस मुलीचं माझ्या रक्तच काढलंय. फक्त ते ब्लड सॅम्पल घ्यायचे आणि टेस्ट करायचे. कारण तिला टेस्ट करण्यासाठी तिथे ठेवलं होतं, की नक्की तिला प्रॉब्लेम काय आहे? तिला सतत प्रॉब्लेम का होतो? कंटिन्यू 2 महिन्याने, 1 महिन्याने, 3 महिन्याने का होईना तिला तो सतत एक प्रॉब्लेम आहे, तो तिला होत राहतो. म्हणजे स्टूलमध्ये ब्लड जाणं म्हणजे एक संडासमध्ये रक्त येणं हा प्रकार सारखा-सारखा व्हायचा. अँटिबायोटिक द्यायची, औषधं द्यायची, त्याने ते कव्हरही व्हायचं, पुन्हा-पुन्हा तो त्रास व्हायचा. तर हा त्रास का होतो हे त्यांना पडताळायचं होतं. काही रिपोर्ट्स नॉर्मल यायचे, काही रिपोर्ट्स थोडेसे संशयास्पद यायचे, तर ते वैतागले होते. कारण एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, UGI काय-काय त्यांनी भरपूर काहीतरी स्कोपी केल्या. पण काही त्यांना सापडलं नाही. शेवटी त्यांना कॅप्सूल टेस्ट केल्यानंतर सापडलं आणि त्या कॅप्सूल टेस्टने आमची होती नव्हती ती पण सगळी आमची शक्ती घालवून टाकली. कारण तिला आदल्या रात्रीच्या 9 वाजल्यापासून जी उपाशी होती, तिचं पूर्ण पोट वगैरे साफ म्हणजे ते कोलोप्रेप किंवा पॅगलेक असं औषध दिलं जातं. तर तिला त्या कॅप्सूल टेस्टसाठी पेगलेग हे औषध दिलं आणि तिचं पूर्ण पोट साफ झालं आणि त्यानंतर ती जी उपाशी होती ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तब्बल ती उपाशी होती. वय आहे 7 वर्ष. अक्षरशः आम्ही पण हादरलो होतो, की ती कसं करेल, काय करेल? पण कसं करता निभावलं आणि ती टेस्ट झाली आणि त्या टेस्टमध्ये समजलं, की थोडासा प्रॉब्लेम आहे आतमध्ये आतड्यांमध्ये. सो
त्यावरती आता ट्रीटमेंट सुरू होईल अजून पुढे, आणि नंतर औषधं सुरू होतील. आमची अजूनही ये जा चालूच आहे. आम्ही आता भले घरी आलो, पण आम्हाला अजूनही औषधं वगैरे काही मिळालेली नाही आहेत. आम्ही आता पुन्हा जाऊ, आम्हाला 2 आठवड्याने बोलवलं, तेव्हा कुठे काय होईल. आणि तुम्हाला सांगेन, एक संडासची टेस्ट करण्यासाठी सुद्धा लॅबवाले 2,500 रुपये घेत आहेत, 3,000 रुपये घेत आहेत. अक्षरशः मी सुद्धा टेन्शनमध्ये आले की असेल काहीतरी 500, 600, 200 रुपये असतील. पण जेव्हा तो आकडा बघितला 2,500 रुपये, पायाखालची जमीन सरकली. म्हटलं खरं आहे, केमला जाणं सोपं नाही आहे. एक कोणाकोणाला काय वाटतं KM म्हणजे सरकारी हॉस्पिटल, सो सगळ्यांनी हा गैरसमज काढून टाका. ते काही सरकारी बिरकारी काही नाही आहे. तिथे प्रॉपर प्रायव्हेट पद्धतीनेच ट्रीटमेंट केली जाते. एवढंच की तिथे सरकारी म्हणजे तुम्हाला बेडचा खर्च ते लोक नाही मागत. तुम्ही किती दिवस ॲडमिट आहात त्याचा खर्च ते मागत नाहीत. पण एवढं आहे की ते तुमचे प्रॉपर ट्रीटमेंट करूनच तुम्हाला ते रिटर्न घरी पाठवतात. सगळं तिथं पटलं मला. डॉक्टर्स पटले, त्यांची ट्रीटमेंटही छान वाटली. ठीक आहे, बाहेर जे ब्लडची टेस्ट करतात ते खूप खर्चिक आहे, आपल्याला नाही परवडत. आपण तो विचार करून तिथे जातच नाही मुळात. आपण विचार काय करतो की नाही आपलं हलक्यात होईल, झटपट होईल, तसं नाही होत. पण ते ठीक आहे, ट्रीटमेंट चांगली मिळते प्रायव्हेटपेक्षा, सो बेटर. पण तिथे एक गोष्ट मला पटली नाही. जो आमचा वॉर्ड होता तो गॅस्ट्रोएंट्रोलॉजी वॉर्ड होता, आणि तिथे हाऊसकीपिंग स्टाफ हा अत्यंत विचित्र होता. वॉर्ड कोणता आहे? गॅस्ट्रोएंट्रोलॉजी. आणि तिथे ते काय करायचे, आता मला सांगा, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी म्हणजे गॅस्ट्रो म्हणजे गॅसचा प्रॉब्लेम, कोणाला लिव्हरचा प्रॉब्लेम, कोणाला लघवीचा प्रॉब्लेम. तिथे कोलोप्रेप औषध दिल्यावर सारखं पोट जातं, या पेगलेग औषध दिल्यावर सारखं पोट जातं. म्हणजे कंटिन्यू टॉयलेट्स ओपन हवेत, 24 तास हवेत, आहे की नाही. पण तिथे काय व्हायचं, मॉर्निंगला सकाळी 6 ते 7 जो टायमिंग असतो ना आपला परसाळाचा, 2 नंबरचा टायमिंग, 1 नंबरचा टायमिंग जो असतो ना, त्याच वेळेला टॉयलेट्स बंद असायचे. ते म्हणायचे आम्ही स्वच्छ केले, साफ केले, आता लॉक लावायचा. मग ते 6, 6:15 नंतर ते धुवून वगैरे सकाळी 7 वाजेपर्यंत तब्बल 1 तास किंवा पाऊण तास ते शौचालय बंद ठेवायचे. सो तोपर्यंत बिचारे पेशंट्स पोट दाबूनच बसायचे. आणि नेमकं काय होतं, लॉक मारला की इकडे पोटात दुखणं चालू होतं, कोणाला तरी मळमळ होते, कोणाला संडासला येते, कोणाला लघवीला येतं, नेमकंच यायचं. आणि मॉर्निंगचाच टाईम. आणि त्यांचं कसं व्हायचं, त्यांना ते बाथरूम स्वच्छ करून नंतर जे मेन इन्चार्ज सिस्टर यायच्या त्यांना ते दाखवायला त्यांना बरं पडायचं की हे बघा मी टॉयलेट स्वच्छ केले. अरे पण जिथे ते पेशंट्स आहेत त्यांचं महत्त्वाचं आहे की तुम्ही टॉयलेट स्वच्छ केले, ते महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगेन, दुपारी जेवणाचा टायमिंग 12 वाजता असतो, आणि त्यानंतर पण ते नेमके 1:30-2 वाजता बाथरूम स्वच्छ करून लॉक लावतात. अर्धा पाऊण तास तेव्हा परत लॉक. आता विचार करा, दुपारी जेवणाचा टायमिंग 12 वाजता, त्यानंतर माणसाला प्रेशर मागे पुढे होत असतो जेवल्यावर सुद्धा, तेव्हा सुद्धा लॉक. अक्षरशः माझं सुद्धा एकदा ह्या गोष्टींवरून बाचाबाची म्हणजे एक जस्ट आर्ग्युमेंट्स झालेले आहेत. शेवटी मी त्यांना एकदाच कन्फर्म विचारलं की खोलणार आहात की नाही, फक्त मला एकदाच सांगा, बाथरूम उघडणार की नाही, लॉक उघडणार की नाही. उगाचच भांडण करून या मोठ्याने बोलून काही उपयोग नाही आहे. आता माझी मुलगी 7 वर्षाची, तिला जर 2 नंबर आलेली आहे, तुम्ही जर बाथरूमला लॉक लावलेला आहे आणि जर तुम्ही लॉक, मी तुमच्या मागे मागे फिरते, मला चावी द्या, मला उघडून द्या, तर तुम्ही उघडत नाही, तर मी बोलणारच. पण नंतर शेवटी मलाही कंटाळा आला. एवढंच शेवट विचारलं की तुम्ही बाथरूम उघडणार आहात की नाही. शेवटी ते शब्द ऐकल्यावर त्यांना समजलं की ही समोरची बाई आता शेवटच्या ह्याला आलेली आहे, ती आता जास्त अजून बोलू शकत नाही. त्यांनी लॉक उघडून दिला. आणि परत आम्ही बाहेर आल्यावर, म्हणजे तिचा 2 नंबर ओके झाल्यावर परत त्यांनी लॉक लावला. म्हणजे पेशंट्सनी काय करायचं, पेशंट्सनी तिथं पोट दाबून बसायचं. तिथे डॉक्टर्सचं ते ऐकत नाही, ते सरळ म्हणतात आम्ही डॉक्टरचं ऐकत नाही, आम्ही सिस्टर्सचं ऐकत नाही, आम्हाला बाथरूम स्वच्छ करण्याची म्हणजे एक काम दिलेलं आहे आमच्यावर आणि आम्हाला ते स्वच्छ करावंच लागतं. अशा पद्धतीने ते त्यांचं काम करत असतात. हे काम योग्य आहे का? मला खरंच तिकडचा हाऊसकीपिंग स्टाफ बिलकुल पटलेला नाही आहे. ते बिलकुल पेशंट्सला, म्हणजे मला सांगा, जी पेशंट्सची कॅपेबिलिटी आहे, जी अडचण आहे, जो प्रॉब्लेम्स आहे, तो डॉक्टरांना माहिती असतो की हाऊसकीपिंगवाल्यांना माहिती असतो? ॲज युज्युअल डॉक्टरांना माहिती असतं. डॉक्टर्स बोलतायत की चावी द्या त्यांना, तरीसुद्धा ते चावी द्यायला मागत नाही. आणि मला वाटत नाही की हे प्रत्येक वॉर्डमध्ये केमला होत असेल हा. आणि बाहेर मी काही ते कॉन्ट्रॅक्टवाले जे होते हाऊसकीपिंगवाले, त्यांच्याकडून पण मी ऐकलं की 9व्या माळ्यावरच हा प्रकार होतो. तिथेच लॉक वगैरे लावले जातात आणि तिथे बाथरूम प्रचंड स्वच्छ असतात. का तर तिथे लॉक लावले जातात.
भयंकर आहे सगळं. मग आम्ही काय करतो, बिचारे समोर आमचा एक मेल वॉर्ड होता, गॅस्ट्रोएंटरोलॉजीचा मेल वॉर्ड, माणसांचा पुरुषांचा वॉर्ड. मग तिकडे मी कधी कधी माझ्या छोटीला घेऊन जायचे. का इथे लॉक लावलेला असायचं तर काय करणार, जाऊ दे तो विषय, आपल्याला काय करायचं, आपल्याला की तिथे जाऊन संसार मांडायचा नाहीये. पण एक विचार मी सांगितला की ती गोष्ट कितपत चुकीची आहे. कारण तिकडचे जे डॉक्टर्स आहेत ते, त्यांना स्वतःला समजायला पाहिजे की ह्या गोष्टीवर आपण ॲक्शन घेतली पाहिजे. पण तिथे कोणीही ॲक्शन घेत नाही. इवन सिस्टर्ससुद्धा हाऊसकीपिंगवाल्यांना या गोष्टीला सपोर्ट करतात. तर मग आम्ही हा विषय सोडून दिला, मरू दे, आपण आपली ट्रीटमेंट घेऊया, कसं बसं काय आहे ते, घरी निघून जाऊया, मरू दे तिकडे. बाकी एवढंच सांगेन की कुणीही जर तुम्हाला त्रास होत असेल लिव्हरचा, किडनीचा, आणि तो त्रास नॉर्मल असेल तर ठीक आहे बाबा, तुम्ही जवळपास जाऊन ओके करता. पण जास्त त्रास होत असेल, कुठेतरी ब्लिडिंग वगैरे होत असेल, अशीमध्ये, सूमध्ये या उलटीमध्ये, कशाही, प्लीज डॉक्टरांकडे जा. आम्ही खरंच खूप हलगर्जीपणा केला. आम्ही इथे जवळपास डॉक्टरांकडे जायचो, आम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट काही मिळाली नाही, प्रॉपर गायडन्स काही मिळाले नाही, त्यामुळे आम्ही चुकलो गेलो. आता आम्ही थोडंसं रुळावर आलेलो आहोत. उद्या पुन्हा आम्हाला हॉस्पिटलला, वाडिया हॉस्पिटलला जायचं आहे. आम्हाला केईएममधून काही गोष्टींसाठी पुन्हा वाडियाला पाठवलेलं आहे की ती तिची इम्युनिटी सिस्टीम, जी इम्युनिटी पॉवर आहे ती किती आहे हे चेक करण्यासाठी आम्हाला वाडिया हॉस्पिटलला पाठवलं. त्यांनीसुद्धा हे भली मोठी लिस्ट काढून दिली की हे टेस्ट करा, ते टेस्ट करा. सो ते सुद्धा टेस्ट केले, आणि त्या टेस्ट करण्यासाठी 25,000 रुपये टोटल गेले. भीती वाटते अजून, कारण भीती टेस्ट करण्याची नाही, आपली मुलगी, आपलं मूल चांगलं राहावं ना, ह्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो. पण हा जो खर्च आहे ना, तो कोणीही आपल्याला हेल्प करायला येत नाही, सगळं स्वतः आपल्याला करायचं असतं. आपण जातो सरकारी म्हणून, आपण जातो विचार करून, सरकारी काहीही कामाचं नाही. हा मान्य आहे, प्रायव्हेटला त्याचे 4 पट पैसे जातात, इथे कमी जातात, पण आपलं ट्रॅव्हलिंग बिवलिंग सगळं पकडून आपला अख्खा दिवस जातो. पण एवढं आहे की ट्रीटमेंट छान होते, खूप लांबून लांबून लोक येतात. सो आम्हीही घेतोय ट्रीटमेंट. या अगोदरही मी एकदा माझ्या मिस्टरांच्या स्पाईन सर्जरी, म्हणजे मणक्याच्या सर्जरीसाठी एकदा होती, पण तेव्हा कसं आम्हाला एवढा त्रास नाही जाणवला. झटकेपट प्रायव्हेटमधून आम्ही सिटी ब्लडची टेस्ट नॉर्मल 2-4 होत्या त्या केल्या आणि पटकन झालं. पण ह्या माझ्या छोट्या मुलीसाठी एवढ्या ज्या टेस्ट त्याने भरमसाठ दिल्या ना, अक्षरशः आम्ही गांगरून गेलो. आणि 26 दिवस, तब्बल 26-27 दिवस इथे राहिलो ना, अक्षरशः खाण्यापिण्याचे वांदे, काय तुम्हाला सांगायचं, प्रत्येक गोष्टीचे वांदे. पण एक नशीब ते ट्रस्टवाले जे आहेत केईएमला, जे वाटप करतात खाण्यापिण्याच्या गोष्टी, त्याने एक आम्हाला खूप हेल्प मिळाली. का रोजच्या रोज 400, 300, 500 रुपयाचं बाहेरून जेवण आणणं सुद्धा परवडत नाही आपल्यासारख्या माणसांना. भले तो श्रीमंत जरी असेल, भले तो 40,000 30,000 जरी कमवत असेल ना, तर त्याला सुद्धा नाही परवडत बरं 500-600 रुपयाचं रोजच्या रोज जेवायला आणणं. नाश्ता, जेवण, म्हणजे सकाळचं संध्याकाळचं किती आणणार. म्हणून त्या ट्रस्टवाल्यांचे खूप 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 आभार की ते जे वाटप करतात ना, त्यातून आपलं पोट भरतं. त्यातूनच आम्हीही पोट भरले, त्यात लाज म्हणण्याची कुठलीही गोष्ट नाही आहे. लाईनीत उभं राहायचं, त्यात भिकारीसुद्धा लाईनमध्ये असायचे, आम्हीसुद्धा त्यात लाईनमध्ये असायचो. या माझ्यासारखे बाकीचे पेशंट्सचे जे रिलेटिव्स आहेत ते सुद्धा लाईनमध्ये असायचे. ते जे जेवण मिळायचं ते आम्ही घ्यायचो आणि आम्ही 2 टाईम स्वतःचं पोट भरायचो. सो अशा काही गोष्टी आम्ही केल्यात. होपसो पुढे काही लाईफमध्ये बाकीच्या अडचणी काही येऊ नयेत. पण ठीक आहे, आयुष्य आहे, अडचणी येत राहतात, बघूया. आणि मला वाटतं आता पुन्हा केएमच्या पायरी चढायला लागू नये, पण अजूनही जायचं आहे. किती वेळा जायचं आहे ते अजून आयडिया नाही आहे, बघूया. तो तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मुलांची खरंच खूप छान पद्धतीने काळजी घ्या. आम्ही काही गोष्टींनी नाही घेऊ शकलो. का तुम्हाला मी सांगितलं होतं लास्ट टाईम माझ्या एका व्हिडिओमध्ये की माझ्या नवऱ्याची स्पाईन सर्जरी, परत माझ्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही एवढे गुंतलो होतो ना, की तिला जो प्रॉब्लेम होत होता ना, त्या काही दृष्टीने तो नजरअंदाज होत गेला. कारण जवळपास डॉक्टरांकडे जायचं, पेडियाट्रिक डॉक्टरांकडे, म्हणजे लहान मुलांच्या, त्यांच्याकडून औषधं घ्यायची आणि कव्हर करायचं. सो ह्या सगळ्या गोष्टींनी हळूहळू लाईफमध्ये माझ्या अडचणी येतच आहेत. जुलैला ॲक्सिडेंट झाला, तो कव्हर झाला. आता वर्ष, मला वाटतं आता पुढच्या जुलैला वर्षच होईल, आणि तोवर माझ्या छोट्या मुलीचा प्रॉब्लेम सुरू झाला. तर देवाला एकच प्रार्थना करेन की बाबा ह्या सगळ्या अडचणींतून सोडव. आणि देव आहे की नाही माहिती नाही, बहुतेक देवालाही हेच माहिती आहे की ह्यांना अडचणी सहन करता येतात. सो बहुतेक ते आमच्याच माथे सगळ्या अडचणी टाकतायत. तर ठीक आहे, जेवढं झेपता येईल तेवढं झेपू, आणि जेवढं सहन करता येईल तेवढं सहन करू, आणि ह्यातून सुद्धा आनंदाने जगण्याचा मार्ग शोधू. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओचा. तुम्हाला मी एकच गोष्ट सांगायला फक्त व्हिडिओ हा बनवला होता
की महिनाभर आपण नव्हतो, आता आपण कंटिन्यू करू. ज्यांना आवडत आहेत माझे व्हिडिओ ते प्लीज नक्की बघा, आणि ज्यांना नाही आवडत आहे त्यांनी वाईट बोलू नका. धन्यवाद.